नमस्कार. आज दिनांक 7 नोव्हेंबर आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. तर आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचा हप्ता इथे जमा होणार आहे. इथे तुम्ही बघू शकता ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सगळ्या महिलांना SMS सुद्धा प्राप्त झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही की सगळ्या महिलांना SMS प्राप्त झालेला आहे. 3,000चा हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि कोणकोणत्या महिलांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. आणि ज्यांची KYC अजूनही झाली नाही त्यांना पैसे भेटणार का नाही ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच नवीन नवीन योजनेसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. इथं तुम्ही बघू शकता दिवाळी गिफ्ट 3,000 रुपये. दिवाळीचा गिफ्ट आहे तर तुम्हाला 3,000 रुपये भेटणार आहे. आणि इथं बघू शकता 16वा व 17वा हप्ता जमा. तर 16 आणि 17वा हप्ता तुम्हाला सोबतच भेटणार आहे. ऑक्टोबर प्लस नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर ते कधी भेटणार आहे ते आपण बघू शकता. तर लाडकी बहीण योजना नवीन यादी जाहीर झालेली आहे. तर नवीन यादी जाहीर केलेली आहे. तर त्या नवीन यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते नक्की बघा. ज्यांची KYC राहिली आहे त्यांच्यासाठी नवीन यादी खोलली आहे. तर ती यादी कोणती असणार आहे ते आपण बघूया. बघू शकता आताची सर्वात मोठी अपडेट आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. इथं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. इथं बघू शकता 36 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे. या 36 जिल्ह्यांमध्ये आपलं नाव आहे का नाही बघू शकता इथं. तर हे आपण बघणारच आहोत, पुढे बघणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांची नावं आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप चालू झालेले आहे. तर ते पुढे बघूयात. इथे बघू शकता सर्व जिल्ह्यांच्या यादीनुसार आज पैसे वितरण मुख्यमंत्रींचा मोठा निर्णय घेतलेला आहे. 3 दिवसात 36 जिल्हे या अनुक्रमाने प्रथम, द्वितीय, तृतीय म्हणजे 3 टप्प्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. 36 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. तर ते 36 जिल्हे कोणते असणार आहेत ते आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि कोणकोणत्या महिलांना सर्वात आधी पैसे भेटणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. बघू शकता तिसरा आदेश MHA-DBT संघ 14वा हप्ता तसेच 15वा हप्ता व 16वा हप्ता संदर्भात सूचना दिल्याच आपले सरकार. MHA-DBT आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. तर MHA-DBTला सरकारने आदेश दिला आहे की लवकरात लवकर पैसे वाटप करा. इथे बघू शकता दुसरा आदेश महिला बालविकास मंत्री आदिती ठाकरे 14वा हप्ता वाटप करण्यासाठी आदेश दिलेला आहे. पैसे आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकर जमा होणार. तर इथं तुम्ही बघू शकता असे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा असे 3 टप्प्यात पैसे वाटप होणार आहेत. तर ते बघू शकता महिलांची होणार सक्त चेकिंग. तर आता तुम्हाला माहीत असेल की एका घरामध्ये 2-2 महिलांनी सुद्धा लाभ घेतात. त्यासाठी खूप सक्त चेकिंग होणार आहे. अंगणवाडी सेविका निघाल्या तुमच्या दारी, एक घरी एक महिला असे म्हणजे तुमचे चेकिंग होणार आहे. तर त्यासाठी बघू शकता महिलांचे होणार सक्तीने चेकिंग. कशा पद्धतीने होणार चेकिंग व अंगणवाडी सेविका कोणत्या लाडक्या बहिणींना लाभ देणार, कोणाचा बंद करणार, कशावर नियम असा अवलंबून असणार. संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. त्यासाठी कोणते डॉक्युमेंट तयार ठेवायचे ते ठेवा. तर हे बघूया आपण सगळं आज बघणार आहोत. लाडकी बहीण योजना नवीन यादीनुसार पैसे वाटप 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे. तर आपण बघणार आहोत आता कोणते 3 दिवसात 36 जिल्ह्यांची यादी आहे. तर आपल्याला 36 जिल्हे असणार आहेत. ते बघू शकता मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली असे 36 जिल्हे असणार आहेत. तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. बघू शकता अशा प्रकारे पैसे वाटप होणार आहेत. आणि सोबतच महिलांना 3 मोठे गिफ्टसुद्धा देणार आहे. तर सोबतच महिलांना लाडक्या बहिणींसाठी 3 मोठे गिफ्टसुद्धा असणार आहेत. तर हे गिफ्ट कोणते असणार आहेत ते बघूया. इथं बघू शकता 3 मोठे गिफ्ट असणार आहेत. तिथे शिलाई मशीन, पंखा, पैठणी असे 3 मोठे गिफ्ट असणार आहेत. त्यानंतर इथं तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेची अजून KYC नसेल केली तर KYC कशी करायची ते आपण बघूया. इथं तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वेबसाईटवर जायचं आहे. त्या वेबसाईटवर गेल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा असे बटन येईल. त्या बटनवर क्लिक करायचं आहे. बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार कार्ड टाकायचं आहे. आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथं आधार कार्डचा नंबर टाकून आपले OTP येईल. तो OTP टाकायचा आहे. OTP टाकल्यानंतर तुम्हाला तिथं कॅप्चा असेल तो कॅप्चा टाकायचा आणि सबमिट करायचं आहे. त्यानंतर 2 ऑप्शन येतील तिथे होय करायचं आहे. दोन्हीकडे होय केल्यानंतर तुमची KYC सक्सेसफुल होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्हाला KYC करायची आहे.